एका छोट्याशा घरामध्ये एक महिला आपल्या दोन लेकरांसोबत राहते. तिचा नवरा कामाच्या निमित्ताने बाहेर गावामध्ये जाऊन राहू लागला आणि नवऱ्याच्या पाठीमागे ती त्याच्याच मित्रासोबत अनैतिक संबंध ठेवते. यांच्यामध्ये अनेक वेळेस शारीरिक संबंध देखील झाले आणि तो व्यक्ती पण काही दिवसानंतर कामाच्या निमित्ताने दुबईला निघून गेला. पण मागच्या 2 दिवसा अगोदर तिचा प्रियकर परत आपल्या गावी येतो आणि गावी आल्यानंतर ती महिला त्याला आपल्या घरी भेटण्यासाठी बोलावते. हे दोघेजणे खूप महिन्यानंतर एकमेकांना भेटले होते. ही महिला आणि तिचा प्रियकर दोघे एकमेकांमध्ये व्यस्त होऊन शारीरिक संबंध ठेवत होते. पण ती महिला संबंध चालू असताना आपल्या प्रियकराचं अचानक गुप्तांग कापून टाकते. यानंतर त्या खोलीमध्ये खूप लोक जमले होते. तो व्यक्ती पलंगावर रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पडला होता. तर त्या महिलेच्या हातामध्ये चाकू आणि त्या व्यक्तीचं गुप्त अंग होतं. नेमकं का त्या महिलेने असं केलं असेल, काय आहे संपूर्ण प्रकरण, सर्व काही जाणून घेऊया. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. तर ही घटना समोर आली आहे उत्तर प्रदेशच्या जौनपूर येथून. जौनपूर जिल्ह्याचं एक गाव लागते सरपतहा गाव. या गावामध्ये पूजा कुमारी ही 28 वर्षांची महिला आपल्या मुलांसोबत राहायची. पूजा कुमारीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पूजा कुमारीचं लग्न अमित कुमारसोबत झालं होतं. पण त्यांच्या गावामध्ये योग्य रोजगार नव्हता आणि कोणतेही काम नव्हते. त्या कारणामुळे पूजा कुमारीचा नवरा हा जास्त करून घराच्या बाहेरच असायचा. तो बाहेर राहून काम करायचा आणि काम करून आपल्या लेकरांना, परिवाराला, बायकोला पैसे पाठवत होता आणि महिला त्याच पैशावर आपल्या गरजा पूर्ण करत होती. पण एका महिलेच्या गरजा हा फक्त पैशापुरत्याच मर्यादित नसतात, तर तिला एका व्यक्तीची देखील गरज पडली होती. पूजा कुमारीच्या नवऱ्याचा एक फार जवळचा मित्र आहे. त्याचं नाव आहे अमित सिंग. अमित सिंग हा नेहमी त्यांच्या घरी येत जात होता. पण आता त्याचा मित्र निघून गेला तर तो कमी यायचा, तर तो आता जास्त करून तिच्या घरी जाऊ लागला होता. पूजाला अगोदरच माहिती होतं की अमित सिंग तिच्यावर मोहित आहे. तो तिच्यावर मनातल्या मनात प्रेम करतो आणि पूजाचा नवरा कामाला गेल्यानंतर ती अमित सिंगच्या जवळ जाऊ लागली होती. अमित सिंगला ती फोनवर बोलू लागली होती. या दोघांचे अनैतिक संबंध स्थापित झाले होते. अमित सिंगबद्दल सांगायचं म्हणजे त्याचं लग्न झालं नव्हतं. त्या कारणामुळे तो देखील एका महिलेसोबत संबंध ठेवण्याचे प्रयत्न करत होता आणि त्यालासुद्धा आपल्या गावामध्ये काम नव्हतं. तो पण बाहेरगावी कामाला जायला तयार होता. पण आता तो या महिलेच्या प्रेमामध्ये अडकला. त्या कारणामुळे त्याला आता बाहेर जाणे अवघड होऊन बसले होते. हे दोघंजण एकदम मोकळ्यापणाने वागू लागले होते. पूजाच्या आजूबाजूला तिची भावकी देखील होती. बाजूच्या घरी तिचे सासू सासरे देर हे देखील राहत होते आणि तिच्या माहेरी देखील तिच्या या अनैतिक संबंधाची माहिती झाली होती. पण पूजाला फक्त आपल्या गरजा आणि आपली वासना पूर्ण करायची होती. ती आपल्या प्रियकराला आपल्या घरी बोलवायची. हे दोघं रात्रभर आपल्या घरामध्ये संबंध ठेवत होते. हे एकदम नवरा आणि बायकोसारखे राहत होते. अमित सिंग देखील पूजाला पैसे देत होता आणि तिचा नवरा देखील पूजाला पैसे देत होता. आणि यानंतर पूजाला इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवायचा नाद पण लागला होता आणि ती अमित सिंगसोबत कोलॅबरेशन करू लागली होती. यानंतर तिच्या घरच्या लोकांना असं वाटलं की त्यांची खूप इज्जत जात आहे, त्यांची बेइज्जती होत आहे. यामुळे त्यांनी पूजाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण पूजा ऐकायला तयार नव्हती. नंतर ते सर्वांनी मिळून अमित सिंगची दमदार धुलाई केली. अशा प्रकारे त्याला मारलं होतं की अमित सिंग आपलं गाव, आपलं देश सोडून सरळ दुबईला कामाला निघून गेला. अमित सिंग जानेवारी 2025 मध्ये दुबईला कामाला गेला. यानंतर पूजा थोडेफार मर्यादेमध्ये राहू लागली होती. पण या दोघांचा संपर्क फोनवर चालूच होता. हे दोघं ऑनलाईन इंस्टाग्रामवर, व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर एकमेकांना बोलत होते. या दरम्यान पूजाचा नवरा
हा खूप वेळेस घरी येऊन गेला होता आणि ती अमित सिंगसोबत संबंधामध्ये आहे याची माहिती तिच्या नवऱ्याला अजून देखील लागली नव्हती. तिचा नवरा एकदम साधाभोळा आहे, पण पूजा त्याच गोष्टीचा फायदा घेत होती. ती अमित सिंगसोबत अजून देखील संपर्कामध्ये होती. अमित सिंग देखील 7-8 महिन्यानंतर दुबईहून काम करून भरपूर पैसा घेऊन तो आपल्या गावी आला आणि पूजाला त्याच वेळेस पैशांची देखील गरज होती. त्यामुळे ते अमित सिंगला आपल्या शारीरिक जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करते. 12 ऑक्टोबर 2025च्या रात्रीला अमित कुमार हा आपल्या घरी आला होता आणि त्याच वेळेस तो परत एकदा पूजाला भेटण्यासाठी जातो. पूजा आणि अमित या दोघांमध्ये संबंध स्थापित होत असतात, पण नातेवाईकांना समजते की हे दोघेजणे घरामध्ये नको ते प्रकार करत आहेत आणि नातेवाईकांनी अमितला जोरदार धुतलं होतं. यावेळेस त्याला जीवाशी मारायचं होतं, पण नातेवाईकांनी त्याला एक शेवटची वॉर्निंग दिली होती आणि पूजाला देखील नातेवाईकांनी जबर मारहाण केली आणि तिला देखील समजून सांगितलं की आम्ही तुला जे सांगेल ते तुला ऐकावं लागेल, नाहीतर आम्ही तुला मारून टाकल. अशामध्ये पूजाकडं कोणताही ऑप्शन राहिलं नाही आणि पूजाने निश्चित केलं की ती आता अमित सिंगला सोडून देईल आणि ती फक्त आपल्या नातेवाईकांचं ऐकल आणि आपल्या नवऱ्यासोबत राहील. नंतर नातेवाईक आणि पूजाने एक प्लॅन केला. त्या दिवशी तारीख होती 14 ऑक्टोबर 2025ची. पूजा आपल्या प्रियकराला फोन करते आणि म्हणते की आपल्याला एक शेवटचं भेटायचं आहे. तिचा प्रियकर अगोदर नकार देतो, पण पूजा हट्टाला पेटते. त्यामुळे तो पण तिच्या या गोष्टीमध्ये येतो आणि 14 ऑक्टोबरच्या रात्रीलाच यांचं भेटणं ठरलं होतं. पूजाने त्याला सांगितलं होतं की तिचे सर्व घरचे लोक हे काही कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेले आहे, त्यामुळे अमित सिंग एकदम निवांतपणे तिच्या घरी जाणार होता. पण मध्यरात्री ज्या वेळेस हे दोघं एकमेकांना भेटले होते, पूजा आणि अमित सिंग हे दोघं पुन्हा एकदा एकमेकांसोबत संबंध ठेवत होते. पण संबंध ठेवताना ज्या वेळेस त्या खोलीमध्ये अंधार होता त्याचा फायदा पूजाने घेतला. पूजाने अगोदरच आपल्या जवळ एक चाकू ठेवून घेतला होता. संबंध सुरू असताना तिने अमितचं गुप्तांग कापून टाकलं. अमितला विश्वास बसत नव्हता की पूजा त्याच्यासोबत असं काही करू शकते. अमितला ज्या वेदना होत होत्या त्या वेदना तो लपवू शकत नव्हता. तो जोरजोराने ओरडू लागला. त्याचे आवाज असे तीव्र होते की त्याच्या आवाजाने आजूबाजूचे सर्व लोक आणि गावातील सर्व लोक हे त्या घरामध्ये जमले होते. ते लोक पाहू लागले की पूजा पलंगाच्या बाजूला उभी आहे. तिच्या हातामध्ये एका हातामध्ये गुप्तांग आहे आणि दुसऱ्या हातामध्ये चाकू होता आणि अमित कुमार हा त्या पलंगावर पडलेला जोरजोराने रडू लागला होता. लोकांना हे दृश्य खूपच भयंकर वाटत होतं, पण त्या लोकांनी त्याला दवाखान्यामध्ये दाखल केलं, पण त्याची प्रकृती खूप गंभीर असल्याने त्याला वाराणसी येथं ट्रान्सफर करण्यात आलं. यानंतर त्याच्यावर इलाज चालू आहे. तो वाचेल की नाही याची देखील काही गॅरंटी नाही. पोलिसांनी त्या महिलेला अटक केली आणि अटक करून तिच्यावर सुद्धा योग्य ती कारवाई पोलीस करत आहे. पण कोणत्याही अनैतिक संबंधाचा शेवट असाच भयंकर होत असतो हे सर्वांना माहिती असे तरी देखील लोक आपल्या वासनेमध्ये येऊन असे काही संबंध ठेवतात आणि त्यानंतर त्याचा शेवट असा भयंकर होत असतो. बाकी तुम्हाला या सर्व घटनेबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेसोबत.